लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद येथे 12वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न. गेल्या 25 वर्षांपासून पॅन्थर जुडो कराटे असोसिएशनचे संरक्षणाचे कार्य. बातमी पुसद येथून. कराटे खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा व मुलामुलींना आत्मसंरक्षणाचे महत्त्व कळावे व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे या अनुषंगाने गेल्या 25 वर्षांपासून बहुउद्देशीय सामाजिक संस्थांद्वारा संचलित पॅन्थर जुडो कराटे असोसिएशन कार्य करत आहे. दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी पॅन्थर जुडो कराटे असोसिएशनद्वारे श्री विश्वनाथ सिंह बयस उच्च माध्यमिक शाळा पुसद येथे 12वी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला 200 ते 250 मुलामुलींनी आपला सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पंचायत समिती माजी बांधकाम सभापती भवरसिंह सिसोदिया, डॉक्टर अक्षय शिंदे, नगरसेवक ॲडव्होकेट भारत जाधव पुसद हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरावजी व्यायाम प्रसारक मंडळाचे पिंटू फुके, नगर परिषद शिक्षण सभापती विठ्ठलराव खडसे, मुख्याध्यापक अनिल जाधव, नगरसेविका सौ अंशका मोहन गोरे कांबळे हे उपस्थित होते. सदर स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू करण्यात आली होती. या स्पर्धेत समाजाला जागृत करणाऱ्या व समाजाला नवी दिशा दाखवणाऱ्या समाजसेवक भीम टायगर सेनेचे किशोरदादा कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, रिपब्लिकन वार्ता न्यूज चॅनलचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, पत्रकार तथा समाजसेवक यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला प्रथम ट्रॉफी यवतमाळ उमरखेडमधून विलास भोसले सर यांच्या टीमने नेली, तर द्वितीय ट्रॉफी नेरमधून विजय सालोडे सर व तृतीय ट्रॉफी वाशिम चंद्रसेन इंगोले यांच्या टीमने नेली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रसेन इंगोले यांनी केले. या स्पर्धेचे आयोजक पॅन्थर जुडो कराटे असोसिएशनचे सचिव संतोष कांबळे सर, गजानन मस्के सर, शिवराज कांबळे सर, आकाश मेश्राम सर हे यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.